मंडळी नमस्ते. आज आपण अशा गोष्टीवरती विचार करणार आहे, की आपला ज्यावेळेला पृथ्वीवरती आपला प्रवास चालू झाला, त्यावेळेला पहिल्यांदा शोध चाकाचा लागला असं म्हणतात. एक दगड गडगडत गेला आणि ते दगड पळतोय म्हटल्यानंतर त्याचं चाक बनवलं. ते परत चाक बैलगाडीला लावलं, परत ते सायकलीला आलं, परत गाडीला आलं, परत गाड्यांना आलं, परत विमानात लागलं. आज ते घड्याळात लागले. आज माणूस चालत एखाद्या गावाचा प्रवास करायचा. त्या ठिकाणी आज माणसाला सहज इझीमध्ये तो परत बैलगाडीतून जायला लागला. परत सायकलीनं, मोटरसायकलनं, परत कारनं, आता तो विमानानं जायला लागला. परत ह्या ग्रहावरून त्या ग्रहावरती जायला लागला. तर हे टेक्नॉलॉजी आहेत. ह्या टेक्नॉलॉजीचा ज्या मंडळींनी स्वीकार केला ते तिने त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगलं अप्रतिम असं यश मिळवलं आणि चांगल्या पद्धतीचं लाईफ तिने एन्जॉय केली. तसं आज आपल्याकडे मार्केटमध्ये बघितलं कॅम्प्युटर आला. तर कॅम्प्युटर आल्यानंतर लोकांना वाटायचं की बरेचसे व्यवसाय निघून जातील. पण ज्याने कॅम्प्युटरच्या गाडीवरती बसले त्यांना त्यांचं जीवन खूप चांगलं झालं आणि जिने त्याचा लय विचार केला तेच त्या चाकाखाली आले आणि त्यांनी म्हणजे संपले. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हेल्थ वेल्थ हॅपीनेस एन्जॉय करू शकले नाहीत. तर आता बरेचसे टेक्नॉलॉजी आल्या, डिजिटलचा जमाना आहे, आता AI टेक्नॉलॉजी आल्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पण आपले जीवन सुखकर केलं पाहिजे. येणारी प्रत्येक परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे आणि यशाची पायऱ्या आपण चढत गेलं पाहिजे. कारण आज काय म्हणतात बघा, लक्षात घ्या की एक उदाहरण तुम्हाला सांगतो, त्यातून आपल्या लक्षात येईल की ते म्हणतात की पाणी काय आहे, पाणी पाणी घड़े में, घड़ा काय है घर में, घर काय है गांव में, गांव काय है तालुका में, तालुका काय है जिले में, जिला काय है राज्य में, राज्य काय है देश में, देश काय है खंड में, खंड काय है पृथ्वी में, पृथ्वी काय है पाणी में, और पाणी काय है घडे में. म्हणजे सगळ्या गोष्टी आज आपल्या आत पण आहेत आणि त्या बाहेर पण आहेत. पण त्या जर आपण समजा जर स्वीकारल्या, त्याच्यावरती आपण ऍक्शन घेतली तर 100% त्या घड्यासारखं पाणी आपल्या घरात पण आहे, पृथ्वी पण पाण्यात आहे, पाणी पण घड्यात आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे.